काही अडचण येणार नाही. 14 कडे मधला क, का, की, उ हे आपल्याला वाचण्यासाठी उपयोगाला पडतात आहे की नाही. तर पहा आता आपण वेळ न घालता 14 कडच्या पुढे कसं जायचं. आता पहिलं आपल्या व्यंजनामधलं पहिलं अक्षर कोणतं आहे? क. कोणतं अक्षर आहे? क. क ठीक आहे. याला क त्याच्यामध्ये पहिला स्वर मिसळतो अ. पहा मिसळत आहे क अ क. पुन्हा नंतर का का आ का ठीक आहे. का पुन्हा ई पहिली वेलांटी ई किंवा ऱ्हस्व वेलांटी म्हणतो आपण लहान वेलांटी नाही की. पुन्हा दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी की ठीक आहे. हा कला उकार हे उकार पण असा द्यायचा कू. पुन्हा कला दुसरा उकार कू. पुन्हा नंतर एक मात्रा के. मात्रा पण बरोबर ह्या रेषेवर द्यायचा. लेखनाचे नियम मी तुम्हाला शिकवलेले. हा के. आता के नंतर काय पुन्हा ए. अगोदर काय होती 12 कडी होती ती नंतर ते दोन अक्षर समावेश झाले ए आणि अ. हे दोन अक्षर समावेश झाले त्यामुळे आता इथे काय आलं कॅ. कॅ यापुढे अर्धा चंद्र आहे की नाही. कॅ. पुन्हा नंतर कवर दोन मात्रे कै. हा कै नाही कै. कैलास कै. हा कै. आता पुन्हा कला एक काना आणि एक मात्रा को आहे की नाही. आणि पुन्हा नंतर पुन्हा काय येईल हा क. आता हे जे वर अर्धा चंद्र दिलाय कॅ त्याला काना दिल्यानंतर काय होतं क. कॉल 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 केला म्हणतो आपण कॉल. आता को. पुन्हा आता कवर दोन मात्रे कै कला एक काना एक मात्रा को. आता कला काना आणि दोन मात्रे कौ. कौ कौलारू कौ. कवर अनुस्वार कम कंदमूळ क कम कं क. आणि कला विसर्ग क क क क क. थोडा ध त्याच्यात टाकायचा आहे. आता आपल्याला आता ही झाली आपली 14 कडे. 14 अक्षर की नाही 1 2 3 4 14 अक्षर भरणार आहे. आता आपल्याला काय करायचंय आपल्याला 14 कडीच्या पुढे जायचं. कडू बदलतो 14 कडीच्या पुढे इथे लिहिलं मीच्या पुढे लिहिलं की नाही. आपण आता पुढे जाणार आहे 14 कडीच्या पुढे. आता वाचन करताना काय होतं तुम्हाला सोपे सोपे शब्द येऊन जातात. कमळ बदक गवत कमल हसन मगन काका आ ई वेलांटी किरण हे येतं कुलूप के केदार को कोंबडा हे सोपे येतात. पण जोड अक्षर आलं की बऱ्याच जणांची थोडे अडकळतो आपण. थोडं जीभ अडकळते आपण तिथं थोडं थांबतो का त्याचा आपल्याला सराव होत नसतो. याचा आपण बऱ्याच वेळेस सराव आपली 14 कडे नियमित वाचन घेतो आपला सराव होतो आहे की नाही. आता आपल्याला त्याच्या पुढे जायचे 14 कडीच्या पुढे. आता जोड अक्षरामध्ये कोणकोणते जोड अक्षर आहेत प्रत्येक अक्षराचे ते आपण निवडून काढलेले आहे. आता पहिला आहे क. तेच अक्षर हे अर्ध काढून घ्या आणि त्याला तेच जोडलेलं कसा झाला उच्चारायचा पक्का
खडीच्या पुढे चालवतो आपण आता जोड अक्षर तयार करण्यासाठी. क हे एक येतं बऱ्याच जागी, येतं की नाही. पुन्हा नंतर क ला य जोडणी येते. वाक्य 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 कच्या जोड अक्षर शोधायला आपण सगळ्या. क्य त्याच्यानंतर आता काय येणार आहे. क आणि याच्या पोटातून असा हृदय. क्र क्र क्रमांक क्र आहे की नाही. पुन्हा कृपया कृ तो उकार वेगळा आहे ना. तुम्ही उकारातील आणि याची गफलत करता. हे उकार दुसरा उकार देताना असा देता हा कृ कृ आहे की नाही. आता ह्या विक्र आहे हा कृष्ण कृष्ण लिहिताना हा आपण कृष्ण कृष्ण हा. आणि पुन्हा वरी एक असतो का वरी एक रफार त्याला काय म्हणतो आपण रफार. वरचा रफार हा तिथं आहे आणि कृष्ण वरचा रफार. तसं वर्क आहे की नाही. काय येतो आणि अर्क 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 आहे की नाही. वर्कर्स मार्क मार्क देताना हा येतो ना. हा असे बरेचसे शब्द आहेत त्याच्यापासून. अर्क झालं. हे आपले 5 अक्षर त्या पुढच्या 14 कडीचे आहेत. आणखी एक कोणता होता. आणखी हा आता आणखी एखादा नुसता अर्धा क तो कुठल्या तरी वेगळ्याच अक्षराला जोडू शकतो. तो एखाद्या प ला जोडू शकतो है की नाही. ये ला जोडला ये तर प्रत्येक अक्षराला जोडतो. म ला बी जोडतो. म ला जोडला तर म्या होतं है की नाही. प ला जोडला तर प्या होतं. ल ला जोडला तर ल्या आल्या गेल्या. झ ला जोडला तर झ्या झ्या. य अक्षराचा आपण घेतलेलंच आहे पण पुन्हा एक अर्धाच क घेतलेला आहे. अर्धा क अर्धाच म्हणून याला इकडचं पूर्ण काढायचं अर्धा क है की नाही. एवढे अक्षर आपण क पासून अर्ध्या क पासून पण त्याला दुसरं कुठलं तरी एखादा अक्षर जोडतं है की नाही. वक्फ वक्फ बोर्ड एक शब्द पेपरात किंवा तुमच्या कुठं वक्फ पा हा शब्द आहे पा. व हे तर सोडून द्या पण त्या क ला काय जोडलाय फ. दुसरंच कुठलं तरी त्याला अक्षर जोडलेला आहे. त्यासाठी तो काय केला अर्धाच ठेवला आणि ते काय झालं वक. असे शब्द आपण शोधले तर सापडतील है की नाही. असे हे आपण जे व्हिडिओ बनवला त्यासाठीच बनवला. त्यासाठी हे पुढचे अक्षर तुम्हाला बऱ्याच वेळेस अडचण येते. आपण शोधलं आपण वाचताना मुलांना उभं केलं आणि ते वाचताना त्यांना ती अडचण येऊ लागली ह्या अक्षरांची. आता ही अशी 12 कडे इथून पुढे म्हणायची. आता याच्या पद्धतीने आपण सगळे पुढचे सगळे जेवढे अक्षर आहेत ज्ञानेश्वरापर्यंत ते सगळे अशा पद्धतीने घेणार आहोत है की नाही. समजलं आता. आता वाचताना काही अडचण येईल का. क्रमांक आला तरी नाही येणार. वाक्य नाही आलं तरी येणार नाही है की नाही. कुठलेही शब्द आले तरी अडचण येणार नाही. छान आहे की नाही.